शेतकरी मित्रांनो नमस्कार। लेट्स अप मराठीच्या योजना तुमच्या फायद्याची या सेगमेंटच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती। या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नेमकं काय कागदपत्र आवश्यक असतात, पात्रता काय असावी लागते, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा मिळण्यासाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो किंवा या योजनेच्या माध्यमातून किती रुपये विमा संरक्षण दिलं जातं याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी गणेश ठोंबरे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी। तर पाहूयात कोणत्या कारणाने अपघात झाल्यास किती रुपये विमा मिळतो। त्यामध्ये अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला तर शेतकरी कुटुंबाला या योजनेअंतर्गत आधार दिला जातो। आता आपण यामध्येच पाहणार आहोत की या पूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज कुठे सादर करावा लागतो। त्यामध्ये या योजनेचा लाभ घ्यावायचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागतो आणि तेथे या योजनेची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढील कार्यवाही किंवा पुढील प्रोसेस करावी लागते। आता अपघात विमा मिळण्याची नेमकं प्रक्रिया काय असते ते जाणून घेऊयात। अपघात झाल्यास पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, 7/12, 8 6 8 चे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र आणि वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्र ही कृषी विभागात आपल्याला जमा करावी लागतात। त्यानंतर कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्राची पूर्तता करतात। त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकरी कुटुंबास ही विमा रक्कम अदा केली जाते। आता तुम्ही म्हणाल किती रक्कम मिळते, तर ही रक्कम अपघातानुसार ठरवण्यात आलेली आहे। मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल यासाठी काही विमा हप्ता भरावा लागतो का, तर शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही, कारण सरकार शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपनीस विमा हप्ता भरत असते। मात्र या विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे वय हे 10 ते 75 वयोगटातीलच असावे किंवा त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी असू नये। टिप: वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबीमध्ये बदल असू शकतात, मात्र वाचकांनी काही त्रुटी वाटल्यास किंवा वाचकांना काही त्रुटी आढळून आल्यास पुनश्च एक वार खात्री करून घ्यावी।